तिकडे बघ, तिकडे तिकडे तिकडे. हे बघा कैरीचं झाड, पण जायला मार्गच नाही. तर आपण आलोय रायरेश्वर पठारावरती. या बाजूला हा पूर्ण पठार पूर्ण पसरलेला आहे असा. ओके, त्याचा आज आपली तांगडतोड होणार आहे. तिथून त्या वाटेचं नाव माहीत नाही, या वाटेनं ही जी सोंड आहे, त्या सोंडेनं आम्ही उतरून हा जो धरण आहे त्या धरणाला क्रॉस करून हा जो समोर पठार दिसतोय कोळेश्वर पठार, त्या पठारावरती मुक्काम करायचं आमचं चाललंय, प्लॅन चाललाय. मे बी पठार आज जर जमलंच, पठार पण उलटून आम्ही पलीकडे जाऊ शकतो जोर गावात. हा जो दिसतोय पठार हा कोळेश्वर पठार. इथे एक मंदिर आहे कोल्हेश्वराचं, तर तिथे एक वस्ती पण आहे. त्या वस्तीच्या जवळच आम्ही आमचा तंबू ठोकू. ओके गाईज, आम्हाला नेसणीची दार सापडली आहे. आता आम्ही खालती आलो आहे. ही कडा उतरून आपल्याला इथनं जायचं आहे जांभळी गावात. हे बघा खाली इथे जो धरण दिसतोय बांधारा, इथे जायचं आहे. मग आम्ही इथे नेसणीची वाट म्हणून एक वाट आहे जी रायरेश्वरावरनं जांभळी गावात उतरते. वरनं आम्हाला सापडली नाही असंच पटकन. थोडंसं अनुभव अंदाज लावून हा जो कडा दिसतोय वरती, त्या कड्यावरनं आम्ही उतरतोय खाली. सापडून गेली. थोडं पण इथे यायचं असेल तर थोडासा अभ्यास करून या. अगदीच फर्स्ट टाईम करणारे नॉट रेकमेंडेड. आम्ही दोघंच जण आहोत आत्ता सध्या. मेन पॅच कड्यावरनं खालती आलं की हे थोडंसं जंगल लागतं. इथे हे बघू शकता, आमचा शूरवीर पुरुषोत्तम जोशी. आम्ही आता उतरतोय जांभळी गावात. जांभळीनंतर आम्ही पुढे इथे कोळेश्वर नावाचं एक पठार आहे. पुढे चित्रीकरणात दाखवेनच मी. कोळेश्वर पठार पार केलं, खालती उतरलं, एक जोर गाव येतं. त्या जोर गावातनं आम्ही चाललो आहे महाबळेश्वर ऑर्थर हिल. ऑर्थरचे जी साईट आहे साईट सीइंगसाठी फार फेमस आहे हा थरारंजक ट्रेक रायरेश्वर ते महाबळेश्वर. जे सकाळी आपण इकडनं केंद्रगड पाहिला, तिकडनं त्या टोकावरून होता. इकडून असा हा पूर्ण ट्रॅव्हर्स आहे आणि ही इकडे निस्तीशी धार आहे. जो सर्वात बाहेर भाग आला आहे डोंगराचा, त्याच्यातनं वाट आहे आणि डिसेंट खूप स्टीप आहे. गवत वाळलेलं असल्यामुळे त्याच्यावरनं आपले चप्पल पाय सटकतात. आता आम्ही जंगलातून बाहेर येऊन गेलो. इकडनं आता वाट काही अवघड जास्त वाटत नाही आहे. मळलेली वाट आहे, वापरात नाही आहे जास्त, म्हणून थोडं बघत जाणं एवढंच आहे. पण ठरवण्यासारखं किंवा आज वेळ जाईल अजून असं तर काही भाग नाही. यो थोडी वाट सरडी आहे. ओके, सो आम्ही थोडी वाट उतरलो आहे. आता जास्त लांब वाटत नाही आहे, ऑलमोस्ट एक तिथेच जायचं आहे. बघूया, एक तासभरचं अंतर आहे. लेट्स सी, मे बी आपण आज कोळेश्वर चढू शकतो. होप सो.
तर आपण चाललो आहे कोळेश्वरच्या पठारावरती. तुम्ही बघू शकता किती दाट जंगल आहे इथे. आणि वाटसरूंना इथे आरोग्य दिसू शकतात बघा. जागोजागी गिर्यारोहकांनी इथे रिबन्स लावले आहेत आणि आरोस पण आहेत. बाण बघू शकता तुम्ही इथे. चांगली गोष्ट आहे. नवीन पर्यटकांना वाट पडून जाते. ओके, आता आम्ही कोळेश्वरच्या वाटेवरती आहोत. अक्षरशः घनदाट जंगल आहे इथे. आम्ही दोघंच आहोत. छान एक्सपिरियन्स आहे कारण इथे जंगल आहे, ऊन कमी लागतं आहे. हो हां. तर आम्ही आता कोळेश्वर पठारावरती आहोत आणि अक्षरशः वाट आहे इथे, पण उतरायचं कुठून कळत नाही. पण आमचं विकिलॉक्स वरनं आम्हाला कळालं आहे की नक्की जायचं आहे कुठे. तर तुम्ही जर हा ट्रेक करत असाल तर मॅप्स डाउनलोड करून ठेवा, होणार का आम्हाला येईल. अदरवाईज कसं आहे की मुमांगी किंमत द्यावी लागते वाटाड्यांना, कारण त्यांना वाट मार्ग माहिती असतो. पण विकिलॉक्स एक खूप चांगलं साधन आहे, जेणेकरून तुम्हाला कळू शकतं आपलं एक्झॅक्ट लोकेशन, आपल्याला कुठे जायचं आहे. कारण कोणीतरी त्या वाट्याने गेलेलं असतं, तो एक फायदा आहे. आपल्यासारख्या तांगडतोड करणाऱ्या दुर्गभ्रमण करणारे वेडी लोक यांच्यासाठी एक उपयुक्त साधन. ओके, सो इथे क्षेत्र महाबळेश्वर आपला प्लॅनच आहे. रायरेश्वर टू महाबळेश्वर आपली मोहीमच आहे. आपण उद्या आपला मुक्काम तिकडेच असेल. उद्या आपला ट्रेक समाप्त होईल. उपीट आपण पहिल्यांदाच बनवतो. तुला घट्ट आवडतं की पातळ? पातळ बनलं तसं कर रे, काय प्रॉब्लेम नाही. अरे बनेल तसंच करीन मी. ते माझ्या हातात पण नाही आहे. हे आहे थोडंसं घनदाट जंगल. भैरीची घुमटीला चाललो आहे आम्ही. वाटेत रिबन लावलेत लोकांनी, दिसून येतात. आम्ही वैरीच्या घुमटीला पोचलेलो आहोत. इकडे देऊळ आहे. घुमटीसारखा आकार असल्यामुळे त्याला वैरीची घुमटी म्हणतात. इकडे नदीचा उगम आहे. आम्ही नदीच्याच कडेकडेनी वरती आलेलो आहोत आणि या बाजूला तुम्ही
कोकण बघू शकता. हे पूर्ण दरी कोकणात उतरते. प्रतापगड आपल्या डाव्या बाजूला आहे. आज विजिबिलिटी चांगली नसल्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही, पण जे दिसतंय ते आपण बघूया. हा समोर जो डोंगर आहे तो चंद्रगड आहे. त्याला पण इकडनं पश्चिमेकडनं वाट उतरते खाली. विकिलॉकवर तुम्ही बघू शकता ती वाट पण आहे. पलीकडे ही डोंगर रांग सोडून जो दिसतो आहे तो मंगलगड आहे. बायनोक्युलर्स वगैरे असेल तर तुम्हाला दोन्ही झेंडे दिसतील, चंद्रगडवरचा पण आणि मंगलगडचा पण. इकडे उत्तरेकडे कोळेश्वरचं पश्चिम टोक आहे. आपण कोळेश्वर जे उतरलेलो त्याचं पश्चिम टोक इकडनं बघायला मिळतं. ती पण एक नाळ खाली कोकणात उतरते. आणि आम्ही आता जाताना इकडे आर्थर सीटसाठी या जंगलातनं वरती वाट आहे सोंड पकडूनच. तर आर्थर सीटवर पोचल्यावर पण आम्ही एक व्हिडिओ ब्लॉग टाकूया. थँक्यू. ओके. ती भैरीची घुमटी आपण तिकडे खाली होतो. झेंडा तो प्रतापगड आहे. तो आंबा घाटाचा वाट त्याच्या अलीकडून इकडे महाबळेश्वरला चढते आणि हे सगळं महाबळेश्वरचा पठार आहे. आणि आता आम्ही इकडनं सरळ वरती जातोय. ओके गाईज, सो इथे समोर दिसते हे कोळेश्वरचा पठार आहे. इथनं आपण खालती येतो. इथे जोर गाव आहे या आकड्या पलीकडे आणि हे जंगल क्रॉस करत आपल्याला दिसतं हे घुमटीची दार जे या बाजूला आहे. आम्ही आता घुमटीच्या दारच्या वरच्या डोंगरावरनं चाललो आहे आर्थर सीट पॉईंटला इथे. ओके, वाटेवरती रिबिन्स आहेत, सो काही तसा प्रॉब्लेम नाही आहे.